नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गाव तेथे गावीत उपक्रमातून दाभोण वणईतील प्रश्नांवर थेट सुनावणी. अधिकाऱ्यांना आमदार राजेंद्र गावित यांचे स्पष्ट निर्देश. शासन आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या गाव तेथे गावीत या उपक्रमांतर्गत डहाणू तालुक्यातील दाभोण वणई जिल्हा परिषद गटात संत गाडगेबाबा महाराज आश्रमशाळा दाभोण येथे विविध विकास कामे व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, प्रवक्ते केदार काळे, तालुका प्रमुख संतोष देशमुख, महिला संघटिका वैदेही वाढाण, रोहित गावित, चेतन धानमेहेर, विराज गडक, अभिजित देसक सह गटातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, रस्ते, दळणवळण, शिक्षण व आरोग्य सुविधांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जीर्ण वीज खांब बदलणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, केबल लाईनची कामे पूर्ण करणे, वनपट्टा, वस्ती, पाड्यावर वीज पुरवठा उपलब्ध करणे आणि स्मार्ट मीटर संदर्भातील प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. पावसाळ्यात अनेक पाड्यांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटत असल्याने पक्का डांबरी रस्ता, साकव व लघु पूल उभारण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच चारोटी ते चिंचणी मार्गावर विद्यार्थ्यांसाठी एसटी बसच्या नियमित फेऱ्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र गावित म्हणाले, सुविधा नाही तर विकास नाही. गावात तरुणांना थांबवायचे असेल तर प्रथम पाणी, रस्ता, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यानंतरच रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण होतील. निधीच्या वापराबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या. आमदार निधी, जिल्हा परिषद सेस आणि आदिवासी उपाययोजनांचा निधी योग्य विनियोग झाला पाहिजे. विकास कामे कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसली पाहिजेत. प्रत्येक वेळी काम प्रस्तावित आहे हेच उत्तर ऐकून आता कंटाळा आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आज बैठकीत ठरलेल्या प्रत्येक कामाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित करून त्याची लेखी नोंद ठेवावी व पुढील बैठकीत त्याचा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान गाव तेथे गावीत या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद साधला जात असून हा संवाद दर 3 महिन्यांनी आयोजित करावा, अशी मागणी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. या बैठकीतून दाभोण वणई परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.